दीक्षा प्रकाश गजभारे। आपण पाहत आहात दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल। आज आपण बोलणार आहोत मुंबईतील रमाबाई नगरात RSSच्या रॅलीला दिलेल्या आंबेडकरवादी जनतेच्या तीव्र विरोधाबद्दल। मुंबईतील घाटकोपर परिसरातील रमाबाई नगर हा परिसर आंबेडकरवादी चळवळीचा ऐतिहासिक आणि भावनिक केंद्रबिंदू मानला जातो। आज येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSSच्या वतीने एक रॅली आयोजित करण्यात आली होती। मूळ नियोजनानुसार ही रॅली रमाबाई कॉलनी मधून निघणार होती, मात्र आंबेडकरवादी जनतेने या रॅलीला तीव्र विरोध दर्शविला। रमाबाई कॉलनी हे ठिकाण 1997 मध्ये झालेल्या रमाबाई हत्याकांडाची आठवण करून देणारा जिवंत इतिहास आहे। त्या ठिकाणी RSS सारख्या संघटनांना प्रवेश देण्याचा प्रयत्न होताच स्थानिक आंबेडकरवादी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी निषेध नोंदवला। या तीव्र विरोधानंतर प्रशासनाला दबावाखाली रॅलीचा मार्ग बदलावा लागला। आंबेडकरवादी जनतेचे म्हणणे आहे की या देशात RSSला विरोध फक्त आणि फक्त आंबेडकरवादीच करू शकतात। RSS विरोधात बोलण्याचे नाटक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि नकली पुरोगामी करत असले तरी ते सर्व फक्त बोलबच्चन आहेत। त्यांच्या मते मनुवादाचा पराभव फक्त फुले शाहू आंबेडकरवादाने शक्य आहे। येत्या 24 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने RSSच्या कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे। वंचित बहुजन आघाडीने सर्व फुले शाहू आंबेडकरवादी जनतेला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। रमाबाई नगरातून RSSच्या रॅलीला विरोध करून आंबेडकरवाद्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिला आहे की फुले शाहू आंबेडकरवाद जिवंत आहे आणि मनुवादाविरुद्ध लढा सुरूच राहील। अशा सामाजिक आणि सत्याधारित बातम्यांसाठी दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। जय भीम, नमो बुद्धाय। दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले रहा। जय हिंद, जय भारत, जय संविधान।